काम करावे लागले. बुक बाइंडिंगचं काम करत असताना तिथेच विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि त्या आवडीतून जिज्ञासा निर्माण झाली. या जिज्ञासा आणि आवडीतून आज जगताना द फादर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम अँड द फादर ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणून ओळखले. म्हणतात ना, मंजिलें उन्हीं को ही मिलती है, मंजिलें उन्हीं को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तर बघा, मायकल फॅराडे यांचं नाव जगामध्ये झालं. त्याच्यानंतर एका मानवी वृत्ती असते की आपण एवढं मोठं नाव झालं, अहंकार येते, गर्व येते. पण मायकल फॅराडे जगामध्ये प्रसिद्ध होण्यापूर्वी जसे वागत होते तसेच फेमस झाल्यानंतर सुद्धा वागत होते. सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंगचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मायकल फॅराडे. एकंदरीत पाहता मायकल फॅराडे यांच्या बायोग्राफीमध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये असं लक्षात येते की एखादी गोष्ट करत असताना कितीही संकटे आली, कितीही दुःख असले, आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी जिज्ञासा, जिद्द आणि अथक परिश्रम यांवर आपण परिस्थितीवर मात करू शकतो. We have just had a brief look at the life of Michael Faraday. Now I am going to talk about his famous story. The secret is comprised in 3 words: one, finish, publish, and nothing is stupid by Michael Faraday. It emphasizes the importance of diligent work, scientific humility, and observation of nature's laws. Faraday's most famous discovery was the principle of electromagnetic induction. He showed that when a magnetic field changes, it can produce an electric current in a wire. This principle became the foundation for the invention of electric current, electric generators and transformers. Thanks to this, we are able to produce electricity on a large scale and use it in our homes, schools, industries and everywhere in the modern. मायकल फॅराडे यांची जयंती. आज आपण जे वापरतो त्या दूरध्वनी तंत्रज्ञानापासून ते विद्युत निर्मिती हे सर्व त्यांच्या सिद्धांतांमुळे सिद्ध झाले असे ते शास्त्रज्ञ होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, याच्यापेक्षाही अधिक मायकल फॅराडेबद्दल आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजेच मायकल फॅराडे हे जगातले एकुलते आणि पहिले असे यशस्वी वैज्ञानिक होते, शास्त्रज्ञ होते ज्यांच्याजवळ एकही प्रमाणित पदवी नव्हती. मित्रांनो, लंडनच्या एका छोट्याशा कल्प्यात अत्यंत गरीब कुटुंबात मायकल फॅराडे यांचा जन्म 1791 साली झाला. त्यांना 12 भावंड होती आणि घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे त्यांचं शैक्षणिक जीवन फार कमी काळ म्हणजे त्यांचा औपचारिक शिक्षण हे फार लवकर त्यांच्याकडून दूर झालं. पण शिक्षणाप्रतीच्या गोडीमुळे व पुस्तकांप्रतीच्या आवडीमुळे त्यांनी एका पुस्तक बांधणीच्या केंद्रात काम करायला सुरुवात केली. तिथे आलेलं प्रत्येक पुस्तक मायकल फॅराडे वाचून काढले. दिवसा पुस्तके बांधणे व रात्रभर ती पुस्तके वाचून काढणे असाच उद्योग मायकल फॅराडेचा चालू होता. याच दरम्यान मायकल फॅराडेची ओळख झाली विज्ञान विषयाची. विज्ञान विषयाप्रतीचं प्रेम मायकल फॅराडे यांच्या मनात उमलून आहे. मायकल फॅराडे हे दुकानाच्या मागे विद्युत प्रवाहाप्रतीचे संशोधन आणि प्रयोग करून पाहिले. त्या एका प्रयोगापासून मायकल फॅराडे यांच्या मनातील सुप्त वैज्ञानिक हा हळूहळू आकार घेत होता. इथून ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शोधण्यापर्यंत, पहिली इलेक्ट्रिक मोटर घडवण्यापर्यंत व पहिलं इलेक्ट्रिक जनरेटर तयार करून औद्योगिक क्रांती घडवून आणण्यापर्यंतच्या मायकल फॅराडे यांच्या आयुष्याच्या प्रवासात अनेक खडतर परिस्थिती आली. त्यांच्या आयुष्यात आलेला संघर्ष हा एवढा मोठा आहे की तो सांगत असताना कदाचित मी सोबत बांधून आणलेली माझी शब्दांची पिशवी किंवा गाठूनही कमी पडेल. म्हणून continued treatment, support and guidance in education. A special thanks to all the students and participants who have received that material and added chances. Last but not the